पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या जाहिरातींवर देखील त्यांनी टीका केली आहे। अशा जाहिराती गुंड प्रवृत्तीचे लोक देतात, तसेच अज्ञात व्यक्तीने या जाहिरातींसाठी 50 कोटी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तसेच इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत ते एकत्र जमतील आणि येणाऱ्या राष्ट्रपतींची निवड कशी केली जाईल यावर चर्चा केली जाईल। क्रॉस वोटिंगची देखील शक्यता आहे, कारण भाजप प्रलोभने दाखवत मतदान करते। आमचे बरेच असे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक किंवा ठाण्याची निवडणूक असेल ही शिवसेना ठाकरे गट जिंकणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। लोकांनाही कळायला पाहिजे की गणपती हा घरातला, देव्हाऱ्यातला किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल हा एकच असतो। देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्या जाहिराती सुरू आहेत, त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, ज्या जाहिरातींसाठी एकूण 50 कोटी खर्च करण्यात आला, हा दानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊसाठी एवढा खर्च करतोय? त्याला काय फायदा झाला आहे? मुख्यमंत्र्यांनी एक आचारसंहिता असते, याचं पालन केलं पाहिजे। अलीकडच्या काळात ही प्रथा बंद झाली पाहिजे। अशा प्रकारच्या जाहिरातीचे हे गुंड लोक देतात, गुंड प्रवृत्तीचे बिल्डर देतात, 2 नंबरवाले लोक जाहिराती देतात। अजित पवारांच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सरकारी कामात हस्तक्षेप केला तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। ज्यांनी सरकारमधून हस्तक्षेप केला ते उपमुख्यमंत्री आहेत। यापूर्वी अनेकांना मंत्रीपद गमवावं लागलंय। बॅरिस्टर अंतुले यांना देखील पद गमवावं लागलं। त्यामुळं स्वतः अजित पवार हे नीतिमान राजकारणी असल्याचं ते सांगतात, पण त्या महिला अधिकाऱ्याला जे काम सांगितलं ते सार्वजनिक काम होतं का याचं उत्तर त्यांनी द्यावं। यावर मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे, कारण ते या राज्याचे गृहमंत्री देखील आहेत। हेच काम जर विरोधकांनी केलं असतं तर भाजपनं छाती बडवत आंदोलन केलं असतं।